भाई गेला भाई पाणी काढ पोटातून पाणी काढ पप्पी दे ते धमाल पिक्चर नाही कुठला गोलमाल हम लोग शोध रहे हैं डब्ल्यू मित्र आपण इकडे आता शॉपिंग करायलोय आपण 2 शर्ट घेतलेत हे बघा जरा शर्ट दिखाव ना ऐसा दिखाव नको वाले शर्ट घेतलेत आपण मी आणि भरतने लाव तोंडात सार्थकच्या तोंडात ठेव ना बिस्किट तोंडातच ठेव बिस्किट दे ना खायला तो अरे खाना बिस्किट काय अरे भाई अरे बिस्किट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमचा होस्ट मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो आपण आहोत आता राजापूरला मित्राच्या आपल्या गावी आणि आता आपण निघतोय ते म्हणजे 1 दिवसाचा आपण गोव्याचा प्लॅन केला आहे त्यासाठी निघतोय तर सगळेजण रेडी झालेले आहेत इकडे आपली गाडीसुद्धा सज्ज झालेली आहे एक बाईक घेतोय आपण आणि आपले अर्धे जे मित्र आहेत ते अर्धे ट्रेननी गेलेत कारण की आपल्याला थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला तर अर्धे आपले मित्र गेलेत ट्रेननी तर ते आपल्याला भेटतील गोव्याला आणि आपण चाललो एक 4 व्हीलर आहे आपल्याकडे आणि 2 बाईक आहेत तर त्याच्याने आपण अर्धे पोरं चाललो आहे गोव्याला तर न स्किप करता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चला भावा गोव्याला माहिती ना राजा कशाला जायचं आहे माय फर्स्ट ड्रीम इज कंप्लीट फर्स्ट ड्रीम कुणाची आहे गोव्याची फर्स्ट ड्रीम कंप्लीट आणि आपण जाऊन जातोय हे तो 5-5 मिनिटाला गोव्याला जाऊन येतो सगळं माहिती मिलिंदाचा बघा मिलिंदाचा पाय बघा पाय एवढा सुजलाय तरी मिलिंद बाईकने येतोय त्याला बोलतोय चला गाडीतून पण त्याला रायडिंग करायची आहे मुंबई गोवा हायवे भाई ड्रीम कंप्लीट आलो विराज भाई मचवणार आहे तू खच्ची सगळ्यांची भाई नेक्स्ट टाइम नक्की सांग म्हणजे कपडे घेऊन भाई आता गोवा ऐक ना गोव्यानंतर डायरेक्ट आपण उज्जैनला जाऊया बोलतो केदारनाथ पण जाऊन येऊ चालेल चला मचवा चला ब्लॉग चालू करूया मित्रांनो खूप मजा येणार आहे गोवा भाई गोवा आणि हे राजा गोव्याला माहिती आहे ना काय शोधायचं आहे डब्ल्यू शोधायचं आहे बाबू येतो का गोव्याला बाबू इकडे बाबा इकडे बघ येतो नाही तू घाबरला की काय काका पण चाललेत गोव्याला पेट्रोल आहे चला पोरांनो गाडीत बसा रे लवकर चला काकी चला टाटा आपण पहिला हॉल्ट घेतलेला आहे इकडे CNG पंपावर आपली CNG गाडी भरते इकडे पोरांना खूप ताण लागले मजबूत आणि आता आपण बाईकवर जाणार आहोत महेंद्राबरोबर आणि आपला बाबू आलेला आहे कसं वाटतं तुला सार्थक मस्त तू कुठे चालला गोव्याला का 8,000 दे चल आंबे आण पहिले आंबे दे एक पेटी चला आता आपण बाईकची राईड करणार आहोत महेंद्राबरोबर मित्रांनो इथं आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे आणि इथं आम्ही चायनीजला बसलो आहे टाईमपासला कोण कसं आहे चायनीज एक नंबर आहे का मिळता परत असं कधी खाशील कशी आहे टेस्ट गोव्याला आल्यासारखी फील होते का डब्ल्यू भूक लागली म्हणून जेवतोय कसं वाटतं सर कसं आहे डब्ल्यू का कसं आहे राईस आवडलं का काकांना आवडतं सर
या खायला या. मित्रांनो आपण पोहोचलोय कलंगूटला. 400 meters at the roundabout, continue straight onto Kalangut Kalangut Market. Beach Road. स्ट्रेट. हा वाटला बोल. सो फायनली मित्रांनो आता आपल्याला रूम भेटते. आता रूमवरती चाललो आहे आपण चेक इन करायला. राजा कसा वाटला गोवा? मस्त वाटला. थोडा कॉस्ट तर रेंटचं थोडा असतो, थोडाफार कॉस्ट ठीक आहे चालतं आहे. आता आपण रूम घेतले. AC रूम आहे. एका दिवसाचे 1500 रुपये चार्जेस आकारले गेलेत. आता स्विमिंग पूल नाही आहे. ठीक आहे चालेल. आपण राजा बीचवरती आलो. स्विमिंग पूल कशाला पाहिजे आपल्याला. चला तुम्हाला रूम दाखवतो आता. सो फायनली मित्रांनो आपण हा जो डेव्हिड बीच हाऊस आहे तो आपण बुक केलेला आहे. एक आपली इथे एक रूम आहे आणि एक वरती एक रूम आहे. तर तुम्हाला जरा रूमचा व्ह्यू दाखवतो. दोन्ही पण AC रूम आहेत आणि एका दिवसाचे चार्जेस आकारलेत आपल्याकडून 1500 रुपये. तर हा एक पहिला रूम आहे. तर ही आपली एक रूम आहे. इकडे बाकी पब्लिक बसले. भावानं मजा येते का? 360 चार्जला लावला आहे. ही अशी रूम आहे. 2 बेड आहेत. इकडे AC आहे. फुल मचा होते भाई पब्लिक गोव्याची. हा थंडा नाही बियर मिल नाही येऊ का? इकडे कंबाईन आहे टॉयलेट बाथरूम. सो ही एक रूम होती आपली आणि आता दुसऱ्या रूमकडे जाऊया आपण वरच्या बाजूला. इकडे एक आपली दुसरी रूम आहे वरच्या बाजूला. इकडे तुम्ही बघू शकता छोटे बंगले आहेत एकदम खतरनाक. आणि इकडे एक आपली वरच्या बाजूला रूम आहे आणि इथून तुम्ही सरळ बघता इकडे समोरच आहे कलंगूट बीच. ह्या रोडने सरळ तुम्ही जा कलंगूट बीच. आणि आता आपण या आपल्या रूमचा जो व्ह्यू आहे तो दाखवतो. पोरानो कोण आहे का? सगळे पोरं झोपले आहेत. ओ राजा गो भाई फुल गॉगल लावून झोपलाय भाई. इकडे आपली AC आहे पण ती काय अजून फुल होत नाही आहे. बाकी इकडं आम्ही 5 जण आहोत आणि शरद आपल्या रोजच्या प्रमाणे टॉयलेटला गेलेला आहे. हे राजा येऊ का रे व्ह्यू दाखवायला शरद. आणि शरद आलेला आहे टॉयलेटला जाऊन. हे राजा काय रे गोव्याला पण आता AC कूल होते आपले. आणि हा आमचा टॉयलेट बाथरूम. ए भाई. तो मित्रांनो आता आपण थोड्या वेळातच जाणार आहोत कलंगूट बीचला आणि तिथून बागा बीचला जाऊ. सगळे आपले मित्र झोपलेले आहेत. ए राजा गोव्याला आला की झोपायला आलात रे तुम्ही लोक? जाऊ 5 मिनिट जाऊ. खच्ची झाली का विराज? आणि इकडे एक्साइटमेंट फुल आहे. आणि हा जो माणूस दिसतोय तुम्हाला फुल एक्साइटमेंट. आल्याला फक्त टॉयलेटला गेलाय आणि बोलतो लगेच बीचवरती जायचं आहे. इकडे बघ रे राजा. बघ रे आई फुल कपडे बिपडे बघा ना फुल. सो फायनली मित्रांनो आपण सगळेजण निघालो आहेत. पहिले आपण जाणार आहोत कलंगूट बीचला. तिथून पुढे आपण चालत जाऊ बागा बीचला. आपले सगळे मित्र परिवार चाललाय भाई फुल राडा करायला. काम भाई विराज काम खच्ची करायला चाललेत पोरं. चला मस्तपैकी मजा करूया. काय बोलतो बोल. मजा करूया मस्तपैकी. चला वन साइड. बाई लोक चाललेत मच्छवायला गोव्याला आलेत. ए पोरांचं ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे. हे राजा तुम्हाला घेऊन आलो रे मी. फर्स्ट ड्रीम कम्प्लिटेड. फर्स्ट ड्रीम कम्प्लीट झाले आमच्या पोरांचं. आता सेकंड ड्रीम केदारनाथ. आणि समोरच बघताय तुम्ही मित्र हा आहे कलंगूट बीच. मी 3 वर्षापूर्वी आलेलो होतो इथे आणि आता दुसऱ्यांदा येतोय. खूप रेती तापलेली आहे. संध्याकाळचे 4 वाजलेत. विराज राजा कर रे आयफोनवाले शूट. हो हे बघ गँग बा आपली. समुद्राच्या लाटा आणि आमच्या शरदचं फायनली स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एक ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे. हे राजा धावायला येऊन गेलास रे तू.
भाई लोग काका एकदम खतरनाक फुल गोवा लुक भाई कसं वाटतंय मिलिंदाचा पाय दुखतोय तरी मिलिंदा पाय घेऊन चाललंय समुद्रात चलो 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 जा उडी मार मार उडी अच्छा गावात भाई डोंबिवली की पब्लिक माझ्या रे डोंबिवली की पब्लिक खच्ची गॅंग इकडे बघे फायनली मित्रांनो यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे माझ्यावर पाणी उडू नका हे माझ्यावर पाणी उडू नका भाई मित्रांनो आता थोड्याच वेळात आम्ही पोल जाणार आहे आणि आपला निशान भाऊ बोल ना भाई कसं वाटतं मला अलिबागला आल्यावर खूप भारी वाटतंय नाही भाई मी गोव्याला आलो तू अलिबागला आलोय मित्रांनो गोवाची खूप वेगळीच वाईब आहे आणि संध्याकाळ झाल्यावर तर वेगळाच नजारा असतो संध्याकाळी तर आपण येऊच इकडचा जो नजारा आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवू सो आता आतमध्ये जातो आपला सगळा मित्रपरिवार आतमध्ये गेला आहे तर थोडं आपण पाण्यात सुद्धा जाऊयात आणि मजा घेऊया इकडं फुल क्राऊड आहे वाटला वा माझ्या रे फुल गोवा भाई बॉल आणलं पाहिजे होतं आपण लोकांनी ए पुढे या रे भाई रिस्क घेऊन आणला एवढा कॅमेरा मिनी फक्त माझ्यावर पाणी उडवू नका एवढं करा भाई लोग फुल मचवतात काढली ना भाई नाव कमी आता राजा इकडं आण त्याला इकडं काय भाई फुल पैसा वसूल केला यांनी गोव्याचा फुल पैसा वसूल मिलिंदा जा ना आतमध्ये मिलिंदाचा पाय लागले पाहिजे मिलिंदा एवढा पाय एकदम सुटला तरी येतोय पाण्यामध्ये पैसे दिले पैसे वसूल करतो हा ना परत येतो का डायरेक्ट बीचवरती ना भाई इथं महेंद्राला बघा कसे ओढत नाही ते पब्लिक भाई गेला भाई पाणी काढ पोटातून पाणी काढ पप्पी दे पाणी काढ मला पाडायला आईच्या गावात जाय अरे बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय बोल 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 भाई तीन एके हे चला बाहेर चला भावानो फुल आता पोहून वगैरे झालो आहे आम्ही आणि आता मार्केटला जाणार थोडंसं शॉपिंग वगैरे करू मजूर खच्ची करून येतो पैसे पूर्ण खच्ची करून येणार आहोत विराटच्या भाषेमध्ये खच्ची गँग आहे डायरेक्ट आणि मागे तुम्ही बघते सनसेट होईल आता थोड्याच वेळात आणि परफेक्ट 6:30ला इथला जो क्राऊड असतो त्याला सगळं बाहेर काढतात इकडचे जे पोलीस आहेत सागरी पोलीस त्यांचा राऊंड बघता तुम्ही परफेक्ट 6:30 वाजता बीचच्या बाहेर सगळ्या क्राऊडला काढतात ती लोकं
आणि आपण मार्केटला जाऊ, थोडं शॉपिंग करू. चला मित्र, आपण कलंगूटच्या मार्केटला आहोत. हे बघा, इकडे ड्रायफ्रूट आहेत, ड्रायफ्रूटचे शॉप्स, बियर बार, बियर. मित्र, आपण इकडे आता शॉपिंग करायला आलोय. आपण 2 शर्ट घेतलेत. हे बघा, जरा शर्ट दिखाव ना, ऐसे दिखाव नको. हे वाले शर्ट घेतलेत आपण, मी आणि भरतने. मोबाईल नाही, कॅमेरा आहे बाय. आता आम्ही शॉर्ट्स बघतोय, बघू शॉर्ट्स आवडते का, आवडली तर घेऊ आपण. राजा बघ खाली, खाली बघ खाली. मित्रांनो, आता आपण घेतलंय शॉर्ट्स, ह्याच्यावरती ह्या शर्टवरती मॅच करायला. प्राईस सांगणार नाही आम्ही, याची प्राईस आहे 500 रुपये. खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथं. फक्त दारू स्वस्त भेटेल, फक्त इकडे दारू स्वस्त भेटेल तुम्हाला नाक्यावरती. मेडिकल पण खूप लांब भेटलं आहे ना आपल्याला. मेडिकल तर भाई 1 किलोमीटर जावं लागलं. चला राजा, आता झाली आपली शॉपिंग. सो मित्रांनो, आम्ही आता चाललो रूमवरती. शर्ट आणि शॉर्ट्स घेतले, आपल्याकडे कपडे नव्हते तर आपण इथं घ्यायला आलो होतो. तर आता झाले सगळं घेऊन, आता आंघोळ वगैरे करू आणि पुन्हा येऊ बीचवरती थोडा रिलॅक्स करायला. आणि थोडं ओपन क्लबला पण जाऊ, थोडा डान्स वगैरे करायला. तर चला आता डायरेक्ट रूमवरती जाऊयात. तर मित्रांनो, आता सगळेजण रेडी झाले. ते बघा, सगळ्या ड्रेसिंग मारले फुल गोवा स्टाईलमध्ये. तर गोवा झाले, सगळे गोवन झालेत. आणि शरद बघताय तुम्ही, आता एक्साइटमेंट लेवल हाय. तर आता ड्रेसिंग झाले. सॉरी, तर भाईने आपला एक DSLR घेतलाय फोटोशूटसाठी. शरदने इकडे, सॉरी भरतने इकडे डबल कपडे घेतलेत ड्रेसिंग मारायला. मिलिंदा आला भाई आपल्या या बंगल्याचा ओनर मिलिंदा. मिलिंदाने आपल्या पोरांसाठी हा बंगला घेतला खास करून. हे बघा काय चाललंय. हे बघ इकडं आहे भाई, मचवतोय भाई विराज हॉर्नेटवरती. हा, शरद फुल पूर्ण गोवा हलवतोय आणि फुल मचवतोय. तर मित्र, आता आपली ड्रेसिंग वगैरे सगळी झाले करून, आणि आता मी बीचवरती जाणार आहोत थोडा फन करायला. आणि बघूया आपल्याला जर क्लबला जायला भेटलं, ओपन क्लबला, तर तिथे पण जाऊ आपण. अमित भाई मचवतो भाई, आले पंढरी शेट भडके बिगरवाला. सो मित्रांनो, आपण आता हॉटेलमध्ये आलो आणि इथे आपण आता जेवू थोडं. हा, भूक लागले का गोव्याला मचून? खूप भूक लागली ना. चला या, आता ऑर्डर देऊ आपण आणि बसू इथे. सो फायनली मित्रांनो, आपलं जेवण सुद्धा आलेलं आहे. इकडं फिश थाली आहे, इकडं चिकन थाली आहे. आणि टेस्ट सांगा, चांगली आहे. खा बा, पापड कसा खातोय राजा, खाऊन सांग फिश थाली कशी आहे. भावा चांगला आहे का? हे तुम्ही उपाशीच राहा रे, उपाशीच राहा तुम्ही. या जेवायला. सो मित्रांनो, आपण आता आलो आहे पुन्हा एकदा कलंगूट बीचला, आणि हा नाईटचा व्ह्यू. तर चला पुढे जाऊया. चला, हे कुठे गेले बाकी गँग? फुल समुद्राच्या लाटा. हो राजा इकडे बघ, फोटोशूट. आय लव्ह यू गोवा. भाई मचवतात, भाई लोक मचवतात. हा भावनो, इथं कॅन्डल लाईट डिनर करू शकता तुम्ही. आजूबाजूचा व्ह्यू बघा. आपले सगळे भाव रिलॅक्स मध्ये बसलेत. फुल गोवा वाईफ.
खतरनाक इकडे फोटोशूट चालू आहे आपल्या भावांचा आणि आपण चिल करतोय मस्तपैकी इथं बसून पुरं खतरनाक रिलॅक्स मध्ये एकदम. आपण एवढंच आहे की आपण ड्रिंक करत नाही त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स बसायचं इथं. खर्च पण कमी आपला आणि आमचा पतू बोलतोय खर्च पण कमी आहे. कमी लागतो हा ना, म्हणजे ती गोष्ट महाग आहे आपल्या इथे स्वस्त तरी स्वस्त. आपण काय बरोबर. टेन्शन नाही. मित्रांनो टेंट बघा किती भारी आहेत. येतोय ना, वा कायच नजर आहे. ओम आय लव गोवा. साऊंड सिस्टीम बंद झालं रे, त्याला पाहिजे होतं, आपण उशिरा आलो. माझ्या कशी लाइटिंग पुरा लाईट अबे इथं असतं, इथं बंद झालं, चालू ना संपलं वाटतं. राजा आपण लय लेट आलो मग भाई. आता आम्ही चाललो आहे कसिनो मध्ये. कसिनो मध्ये हे राजा कुठे चालला? दुबई फाटा, गोवा मालदीव्स. हा ते धमाल पिक्चर नाही कुठला आहे? गोलमाल. हम लोग शोध रहे हैं डब्ल्यू. हे तुम्हाला डब्ल्यू भेटला का? चिकू काय पेडकीचे डब्ल्यू. हा फोटो काढतो ना. ए भाई या गाडीवर बसा ना, ए पोरानो या गाडीवर बसा ना आमचा फोटो काढतो भाई. पब्लिक शांततेत बसले. सूम मध्ये बसायला रे पोरानो. समुद्र खवळलाय फुल. तुम्हाला दिसत असेल की नाही मित्र माहित नाही. ओहो वॉट अ क्लायमॅट. तर मित्रांनो आपण रूमवरती आलो. आपला मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती तर आणि सगळे झोपलेत. माझ्या आवाजाने शरद जागा झालाय बघा. शरद कुठे आहे? आपला ब्लॉग थांबला होता, आपण बीचवरती होतो, तिथं आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि नंतर आता व्हिडिओ केलंच ना आपण. तर आता डायरेक्ट आता आम्ही झोपायला आलो रूमवरती. आपले सगळे पब्लिक झोपले. हे राजा नाटक करतो रे झोपायचा. गुड नाईट कर. गुड नाईट. फ्लँक किस दे. बाय. तर मित्रांनो चला आता ब्लॉग एंड नाही करत आपण, उद्या ब्लॉग एंड करू. चला गुड नाईट. मित्रांनो इथं कांड करतोय निशांत भारत बरोबर. रात्रीच्या 2:30 वाजता आम्ही बिस्किट खातोय. भाई टाकतोय तोंडात टाक. तोच बिस्किट घे आणि विराजच्या तोंडाला लाव. आणि त्या मित्रांनी कुठे सावकाश लाव तोंडात बरोबर. सार्थकच्या तोंडात ठेव ना बिस्किट. तोंडातच ठेव बिस्किट. दे ना खायला तो. अरे खा ना बिस्किट खा. अरे भाई अरे बिस्किट खा ना. अरे खा भाई. इकडे झोपलेत भाई, इकडे झोपलेत. खा ना भाई. निशांत देतो झालं बिस्किट. अरे राजा नवीन काढलं बिस्किट. अरे नवीन काढलं बिस्किट तरी. नवीन काढलाय भाई. आईच्या गावात हे राजा नवीन होता. हे नवीन बिस्किट होता. अरे राजा नवीन होता तो. हा घे फोडला. हे घे चला गुड नाईट बाय. सो मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत ते म्हणजे 11.
सगळे आपले आता बॅग वगैरे भरून झाले. आता निघायची तयारी चालली आहे. राजा गोव्याला राहायचंय का रे तुला परत? हा आपला डब्लू भेटलाच नाही राजा. डब्लू ए राजा इकडे फोटोशूट चालू आहे शरदचा. आता आम्हाला ह्या ट्रिपला येऊन किती दिवस झाले? 3 दिवस झाले तरी ह्या भाईनी एवढे फोटो काढलेत पण एक पण स्टेटसला फोटो ठेवलेला नाहीये. आता माझी बघ ना गाडी. आता हे स्टेटसला फोटो तो दिवाळीला ठेवणार आहे. सणासुदीला ठेवतो. सणासुदीला ठेवणार आहे तो मुहूर्त फोटो. बघतो मुहूर्त. चला मित्रांनो आता जाऊ थोडं खाली. बॅग वगैरे आता आपण गाडीत टाकून घेऊ आणि पुढे बघू आता काय प्लॅन आहे. निघायचा जर प्लॅन आहेच आपला आणि बघू. चला सो फायनली मित्रांनो आपली पब्लिक सगळी निघाले. टाटा कर राजा म्हणजे टाटा कर. हाय लोक बॉम्बे 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 विदाउट हेल्मेट चाललेत पोरं आपले. कोणती भाई आता कुठे? मुंबई. आता मुंबईला आहे. बीच करायचं. चला बस का भाई. चलो भाई लोक चलो. आम्ही रूम सोडलेला आहे आता सध्या आणि गोव्यावरून आपण मुंबईला चाललेलं आहे. हां सो मित्रांनो आता वेळ आली ती म्हणजे ब्लॉग एंड करायची आणि आपण पण चाललो आहे आता आपल्या मुंबईला डोंबिवलीला. शॉपिंग वगैरे सगळी झाली. आपल्या मित्रांनी आता इकडे गाडी बुक केली आणि आपली गाडी इथं वॅगनर लागले समोर. ही गाडी जाणार आहे थिमी स्टेशनला. इथून पोरं आपली ट्रेनने जाणार आहेत. भावानं गोवा मचवली का? विलिंदा क्रिकेट खेळायला चाललाय. विलिंदा आता आम्ही गाडीतून डायरेक्ट तिकडे बाहेरच्या बाहेर येतोय की नाही घरी मुंबई डोंबिवलीला. हा येतोय मी गाडीतच येतोय. महेंद्र येतोय ना. कसे दूर अर्धा बाईक नाही येतो मग बघा. मजा आली का गोवाला? आम्ही पुढे खूप मजा आली बाबू. भावानो मिस यू. भावानो मिस यू. अमित भाई तुम्ही ट्रेनने जाणार ना? ट्रेनने कोण कोण जाणार? ठीकच आहे ना. आम्ही आता हे पण जाणार आहे. तू पण झाला आणि अमिता तू एकटा झाला. आम्ही तिकडे आलो. चला टाटा बाय बाय. बरं 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 काय बोलतो राजा? खेळला टाइम भेटला तर खेळला जाऊ नाहीतर मग डायरेक्ट डोंबिवलीला जाऊ. चला भाई खच्ची मध्ये गाडीत बसा. व्लॉग एंड करूया आता. सो फायनली मित्रांनो आता आपण व्लॉग एंड करूया. व्लॉग मोठा आला असेल खूप. कालच्यापासून व्लॉग चालूच होता. फुल धमाल मस्ती केली गोव्यामध्ये आपण मित्रांनी आणि आता सगळ्यांची खच्ची झाली. विराज भावा खच्ची झाली का तुझी? आहे फुल खच्ची झालीत पोरं. पामली पोरं पामली. या उन्हातून एवढा ऊन आहे ना बाहेर सांगू नाही शकत. आता डायरेक्ट 25च्या गावाला. आता बघूया आपल्या गावाला जायला भेटलं तर नाहीतर मग बघू कसं काय ते. आणि आपले 2 भाऊ पुढे बसलेले आहेत. भावानं तुमचा एक्सपिरियन्स कसा झाला गोव्याचा सांगा जरा. मस्त झाला. दिसत नाही कुठला दाखवत होती चेहरा बिरा नाही. हे राजा दिसतोय रे बघ जरा. जेवणाचा वगैरे बघ इकडं. हो भारी. कधी एकदा तरी आलं पाहिजे इथं गोव्याला. रूम घेताना 10 वेळा विचारून घ्या. एसी चालतोय की नाही, लाईट जाते की नाही सगळं विचारून घ्या. कारण नंतर ते लोक निघून जातात आपल्याला प्रॉब्लेम. अरे ते येत नाही मग परत. ठीक आहे मित्रांनो चला. आमची आता बघते तुम्ही ऐकलीच असेल. मी खूप मजा केली. चला आवडला व्लॉग तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. चला टेक केअर. बाय बाय. बाय बाय. नाही बाय बाय गोवा. कधी आलो नाही ना गोव्याला म्हणून. कधी आम्ही पहिल्यांदाच आलो ना आयुष्यामध्ये. ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे भरतचं, शरदचं आणि विराजचं. कम्प्लीटेड. आणि पुढचा असणार आहे तो ड्रीम म्हणजे केदार ना. चला टेक केअर. बाय बाय.